सगळ्यांना सारखी लागली पाहिजे साखर तुकोबराय म्हणतायत, पण काही मंडळीला लागत नाही. तर त्या मंडळींना आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. हा अभंगच असा आहे की माणसानं स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःच करावं, इतरांना ते सांगू नये. काही गोष्टी चुकू शकतात, माझ्याही चुकू शकतात. मीच खरा आणि मीच खरा ज्यावेळेस हा हेकेखोरीपणा माणसात येतो त्यावेळेस सगळं संपस्तोर माणूस हाही करत नाही. आणि एवढा छान नरदेह दादानो मातीत घालतो माणूस. 100 एकरची जमीन, पोटी मुलबाळ नाही, मूल नाही, बाळ नाही, मुलगी नाही, 100 एकरची जमीन म्हाताऱ्याला, पण हेकेखोरी कोणालाच द्यायची नाही, नाही द्यायची कोणाला. अंततः शेवट काळ आला, म्हातारा बाजीवर आणला. बाजीवर घेतल्यानंतर म्हाताऱ्याला म्हातारी ताण मारते, अहो आता पडा सांगत होते. नाही तुमच्या भावाचे तुम्हाला गोड लागत, ही भाऊबंदकी आहे. माझ्या बहिणीचं घ्या, दत्तक पुत्र घ्या, ही 100 एकर कुणाला लावायची म्हणा. आता तोंडात कोणी पाणी वतायलाही नाही, शीप वाटायलाही नाही. म्हातारं खवळलं आणि उठून बसलं. म्हातारे गावातले सगळे लोक जमा कर. सगळे लोक जमा केले आणि काय, वकील बोलव. वकीलही बोलवला. वकील पत्र तयार केलं. माझे 4 पुतणे आहेत, माझ्या भावाचे मुलं. 100 एकर मधले मी 25 एकर, 25च येईल ना. पाहता तुम्ही अमाऊंट का झाली नसते. मला काय हिशोब करायला पक्की जमिनीचे 25 एकर लिहून देतो 4 पुतण्याला. म्हातारीलाही खडखड करते, म्हणे किती टायमाची. आले वकील साहेब, आले वकील साहेब, पूर्ण मृत्यूपत्र तयार झालं. मी माझ्या राजी खुशीनं स्वस्थितीत चांगल्या स्थितीत माझी असणारी 100 एकर जमीन माझ्या भावाच्या 4 मुलांना प्रत्येकी 25 एकर लिहून देतोय. आता तर खुश आहे म्हातारे. म्हातारी म्हणे खुश आहे. वकील साहेब म्हणे बाबा हा पेन घ्या. पेन घेतला. म्हातारा एवढं आनंदी झालं, याच्यावर सही करा म्हणे बाबा. पेन घेतला आणि त्या 25 एकर वाटपावर म्हातारा सही करायला गेलं आणि सही करता करता मेलं. नाही जमलं. आता ती सही करण्यासाठी किती कोट दिल्यानंतर तो म्हातारा उठेल आणि एक सही करेल बरं. नाही समजणार तुला अजून. नर देह का एक श्वास त्रैलोक्य समान. काय आपल्याकडं, अहो 50 वर्षाचं शत गणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षाचं जरी आयुष्य आहे, 50 वर्ष झोपेत गेले तू कोबराय म्हणताय. 25 रोगाने खाल्ले, 25च उरले. नातू सांभाळायचे, संसार करायचा,
सगळं काही करायचं. लोक 4-4 किलोचा नातू गल्लीभर घेऊन फिरतील. 4 किलोचा नातू खांद्यावर बसविल, कड्यावर बसविल, इकडं नेईल तिकडं नेईल. पण 2 किलोचा विना घ्यायला पहारेकरी भाड्यानं आणावं लागतं. काय शोकांतिका आहे सप्त्यांची. बर ते विना घेणं म्हणजे अशी काही दुर्मिळ नाही. लोक विचारत नाही हा माग दारू पित होता की गांजा वडीत होता की आता यानं टाकली. आली की लोक पाया पडतात हो. आणि इकडे 4-4 किलोचे नातू गल्ली गल्लीला फिरू नये तर चुकूनही एखाद वेळेस पडलं तुमच्याकडून, घरी गेल्यानंतर सुना डोळे काढतात. म्हाताऱ्याला अक्कल नाही, म्हाताऱ्याला तोलत नाही. आणि इथं 2 किलोचा विना गळ्यात असल्यावर लोक पाया पडतात. काय चांगलं आहे, काय करतोय आपण, कोणत्या दिशेला चाललोय, काही कळत नाही. तुकोबरायची सल आहे. 40 वर्षाचं आयुष्य 42 पर्यंत जगले आणि या जगाला गवसणी घालून, या परमात्म्याला गवसणी घालून तुकोबाराय जगाला उपदेश करण्यास मोकळे झाले. गुरु मिळत नाही आणि जगात कुणावर भरोसाही नाही तुकोबारायांचा. एखादा मला मिळेल असा गुरुस्थानी मिळेल असा एखादा तुकोबारायला दिसेना. तुकोबारायनं परमात्म्याला साकडं घातलं आणि रडत रडत परमात्म्याला म्हणतायत कधी रे भेटशील विठ्ठला. 15 दिवसा माझी उपोषण केलं आणि तुकोबारायच्या हाकेला वय देऊन कुणी तुकोबारायनं कुणी गुरु नाही केलं. परमात्म्याला तुकोबारायांचं गुरु व्हावं लागलं. बाबाजी आपुले सांगितले ना. बाबाजी आपले नाव सांगितलं आणि तुकोबारायांना जवळ केलंय. एका लक्षात घ्या, तुम्हाला कुणी वाली राहिलं नाही. जर जगात कुणावर भरोसा राहिला नाही, 50 वर्षापर्यंत तुमचं तारुण्य आहे, सगळं जग तुम्हाला नाहीस झालेलं दिसेल. ज्या वेळेस आपला तिरस्कार होईल, धिक्कार होईल, स्वतःची लाज स्वतःला वाटायला लागेल. हे अनुभवाचे बोल आहे बऱ्याच लोकांचे, लक्षात घ्या. आणि ज्या वेळेस असं होईल त्यावेळेस एखाद्या बाळानं गटारात पडला, उभा इथून तिथून पायापर्यंत नखापर्यंत भरला, त्यानं ते झटकीत बसू नये, त्यानं ते हाताला झटकूच नये. त्यानं तिथून धाव घ्यावी आणि आपल्या आईच्या कुशीत येऊन बसावं आणि मग ती आई आपोआप साफ करते. तुकोबारायच्या अंगाला जे गबाळ टाकलं, तुकोबाराय स्वतः झटकीत बसली नाही, परमात्म्यावर त्याचा भार टाकला. आणि मग जसं आई आपल्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवते तसा परमात्मा लावणी हात एखाद्या बाळाला आईनं डोक्यावरून हात फिरवावा आणि मुके घ्यावे, त्याची घाण साफ करावी, असा परमात्मा तुकोबारायांच्या डोक्यावरून हात फिरवतोय, माथा कुरवतोय आणि काय म्हणतोय ऐका, काय म्हणतोय, सांगितली चिंता जगाचा बाप, जगाचा चालक, जगाचा मालक परब्रह्म माय जशी लेकराला कुरवाळते तसा तुकोबारायच्या डोक्यावरून हात फिरवतोय आणि महाराज
आता चिंता करू नका. एकदा त्यानं हमी घेतली हरियाला हाता, मग कैची भय चिंता, कुणाच्या बापालाही घाबरायचं काम नाही. परमात्मा स्वतः तुकोबारायांना येऊन भेटतोय आणि मग मात्र तुकोबारायांच्या ज्या विरोधात असणारे मंबाजी आहेत, रामेश्वर बुवा आहेत, हे लोक तुकोबारायांच्या विरोधात, अरे हा शूद्र आहे, लोकांच्या पाया पडून घेतो, लोकांकडून ब्राह्मणांनाही पाया पडायला लावतोय स्वतःच्या, अरे रे रे, हा क्षुद्र आहे, हा आपला धर्म वाटवतोय. अशा लोकांनीही तुकोबारायांचं अध्ययन केलं. रामेश्वर बुवा म्हणतायत दोन्ही हाताला एका बाजूला ब्रह्म आणि एका बाजूला तुकोबा, दोघांचं तादात्म्य वजन आपण ज्याला म्हणू, हे केलं. त्यावेळेस असं वाटलं तुकोबा आणि ब्रह्म यात काहीच फरक नाही. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वर, मनोनी रामेश्वर, चरणी मस्त यांच्यात भेद नाही. ही विरोधी म्हणतंय. दोस्त स्वतःच कौतुक करेल हो, कधीतरी दुश्मनानं मागत कौतुक केलं पाहिजे. अख्खं आयुष्य दुश्मन समजणारा रामेश्वर बुवा तुकोबारायांनी ब्रह्माची तुलना करतोय आणि सांगतोय एकच आहे, एकच. कशानं झालं महाराज? तुकोबारायांना विचारू, हे कसं कळलं तुम्हाला, कसं जमलंय? आमच्या मसनात गौऱ्या गेल्या, आम्हाला काहीच जमेना, तुम्हाला कसं जमलं? महाराज म्हणतायत ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा अजून आरोपी जागविला दाता घेऊनी छंद घेऊनी आला दान निज तत्व निज बोध स्वरूपी मिळविले नाव ठेविला भेद. फक्त नावाचा भेद आहे, नावाचा. हृदय हृदय एक झाले या हृदयीचे त्या हृदयी घातले द्वैत ना मोडिता केले. बाबा बरोबर आहे ना? म्हणजे ब्लूटूथ असते बघा, ब्लूटूथ, आजची ब्लूटूथ ज्ञानेश्वरीमध्ये 750 वर्षापूर्वी लिहिली ब्लूटूथ. ब्लूटूथचं काम काय आहे? चित्रपट, ब्लूटूथ आणि जे समोर येणार नाही ना अजून काय होणार आहे ते सगळं ज्ञानेश्वरी गीतेमध्ये आहे. या फोन मधला डाटा त्या फोन मध्ये आपल्याला टाकता येतो, त्याला ब्लूटूथ मार्गी म्हणतायत. ही ब्लूटूथ मार्ग भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाच्या अंतःकरणात अगोदरच ट्रायल घेतली होती. या हृदयीचे त्या हृदयी घातले. का? अर्जुन ऐकतच नाही, जे सांगतायत ते कळतच नाही. अरे बाबा, हे अंतःकरण आणि ते अंतःकरण एकच करून टाकलं. मने मन क्षम एक झाले सावळे परब्रह्म आवडते जेवा. वेळ संपलाय आपला, ठरलेला वेळ आपला संपलाय. आता तुमचे 5च मिनिटं घेईल आणि जास्त काय जुने लोक ते बाबा सरट राम, आम्ही लहान होतो बाबा, आणि ते काय म्हणायचे, जा रे पोऱ्या हो, हे सरट घेऊन जा तिकडं. आणि मग त्यांनी काय केलं, मग आम्ही तिकडं असं त्याला काय म्हणता घोडा नाचवणे हो बाबा, असं काय करताय? आम्ही केलंय ते लहान होतो तेव्हा. घोडा चालू सरट वळायचं काम, म्हणजे झोपायचं काम नको. जास्त वेळ घेणार नाही आपला. आवरायासारखी यात्रा भरली खूप मोठी.
परत सांगणार नाही, एकदाच बोलेल, परत सांगणार नाही, लक्ष द्या. नेहमी कीर्तनात सांगतो आणि कीर्तनाचा तो विषय आहे. आवरायासारखी यात्रा फुल भरली, मोठी भरली आणि या यात्रेमध्ये काही महिला शॉपिंग करण्यासाठी निघाल्या, म्हणजे खरेदी करण्यासाठी निघाल्या. आणि खरेदी करण्यासाठी निघताना आपले आपले मुलंही सोबत आहे. 2 वर्षाचं मूल एका महिलेसोबत आहे. निघाल्या. सगळ्यात आवडती वस्तू साड्यांचा सेल लागलेला आहे. भारी भारी साड्या, कम दाम, कमी पैशामध्ये. आणि या गेली आणि त्या साड्यांच्या दुकानात ती महिला घुसली. बाकीच्या मैत्रिणी गेल्या पुढं, ज्यांना जे पाहिजे ते घेतलं. आणि ही मात्र त्या साड्यात गर्क झाली. सोबत 2 वर्षाचं मूल आहे. नीट बोलताही येत नाही त्याला, लक्ष द्या, नीट बोलताही येत नाही. आणि त्या साड्यांच्या दुकानामध्ये एवढी गर्क झाली. त्या मुलाला म्हटलं त्या साड्यांशी काहीच घेणं नाही. त्यानं काय केलं, आई साड्या घेते म्हणून तिथं थांबलं आणि सोडून आईचं कधीच पदर सुटला. आणि ती मूल पुढं 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 कटलेरीच्या दुकानाजवळ जाऊन ते घोळायला लागलं, तिथं फिरायला लागलं. आणि मग इकडे बघतोय तर कुणीच दिसेना. मोठमोठ्यानं रडायला लागलं, धाग मोकळून रडायला लागलं. मग त्या कटलेरीवाल्याला कळालं आता हे चुकलंय, हे चुकलंय. त्यानं काय केलं, छोटा आहे, गोंडस आहे, सुंदर आहे, उचललं, आपल्या जवळ बसवलं. बाळा कोणत्या गावचा? बोलताही येत नाही नीट, सांगताही येत नाही मी कोणत्या गावचा. आई सोबत आलो होतो, मला माझी आई पाहिजे, फक्त आई म्हणायचं ते. आणि त्यावरून त्यानं तर्क लावला, याच्या आई सोबतही आलेला आहे आणि ते चुकलं. मग काय करायचं? मग त्याला काय केलं, एक बाहुली दिली त्याला खेळायला. आणि त्या बाहुलीशी खेळायला लागला. पण किती, 10 मिनिटं 15 मिनिटं नंतर त्याला मग ते परत रडायला लागलं, मला माझी आई पाहिजे, आई पाहिजे. खरं सांगा, त्याला ती आई पाहिजे की त्या खेळण्या पाहिजे हो? त्याला नेमकं कोण पाहिजे? त्याला त्या टायमाला त्याची आईच पाहिजे हो. मग त्या मालकाला आई भेटत नाही. त्यानं पोलिसवाल्यांना सांगितलं, असा असा मुलगा हरवलाय, माझ्या दुकानात बसलाय. आणि मग त्या मुलाला अजून काही बाहुल्या खेळायला दिल्या, ते रडायचं थांबत नाही म्हणून. मग मात्र ते खेळायला लागलं 2-4 बाहुल्यांसोबत. आणि काही काळांतरानं आई येतच नाही. मग ते मुलगा रडायला लागला, आता मात्र मला माझी आईच पाहिजे, दुसरं कोणीच नकोय. मग मात्र पोलीसवाल्यांना त्याच्या आईचा ते तपास लागला आणि ती म्हणायला लागली, असा असा मुलगा माझा आहे. पोलीसवाल्यांनी सांगितलं, अशा अशा लाईनमध्ये, गल्लीमध्ये कटलेरीचं दुकान आहे आणि तिथं तो मुलगा बसलेला आहे. आई आली. आई आल्यानंतर लांबूनच बघितलं, हे माझंच मूल आहे. तिथूनच टाव फोडून रडायला लागली. बाळाला आवाज यायला लागली. आणि जवळ आल्यानंतर बाबा हरवलेलं बाळ आहे ते सापडलं. किती वेळेस अंगाई गाऊ, किती वेळेस आलाबाला घेऊ, किती वेळेस मुकी घेऊ. आईला कळेना, रडायला लागली धाय मोकळून. कसा चुकला, कसा कळेना तुला विसरले, कुणी सांगिला ठाव नंदलाला घुमव कृपेचा पाव. रडायला लागली आई. आणि मग मात्र त्या आईनं त्या कड्यावर घेतलं आणि बाळा, यानंतर तुला कधीच एकटं सोडणार नाही. नवे माझं मी जरी हरवली स्वतःतून तरी चालेल, पण तुला सोडणार नाही. आणि ते घरी नेलं. घडलेल्या घटना आहे, पेपरचे कात्रण आहे. आणि ते घरी नेलं. ते खूप शिकवलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून तहसीलदार एक्झाम देऊन, MPSC देऊन ते तहसीलदार पदावर विराजमान झालं. मग मात्र आईला वाटलं, आता आपण याला एक काय देऊ, काय देऊ. मग आईला वाटलं, याला आपण काय देऊया. एवढं काय लाजायचं त्याच्यामध्ये बरं. आता काही नवीन आहे का? काय देऊ वाटलं आईला? बायको. मला म्हटलं होतं तुम्ही तेच माहिती. बाहुली देऊ त्याला वाटलं. बाहुली तेव्हा एवढी होती, आता मोठी देऊ. आणि मग त्या आईनं खूप पाहुण्यारावळ्यांनी गरडा घातला, तहसीलदार आहे मुलगा. आणि मग आईनं एक बाहुली दिली.
लक्षात घ्या, आता त्या बावल्या मिळणंही सोपं राहिलं नाही. आपल्या समाजात तर भयान कंडिशन झाली, म्हणजे त्यांनाही दोष द्यायचा नाही. काय 2004 2005 ला मी विचारच केला नाही. इकडे भोपळे, तिकडं काय बोलावं या लोकांनी. इतके गर्भपात, सगळ्यांनाच मुलगा हवा. आणि आता मग घ्या, जो तो म्हणतो आहे का मुलगी एखादी. अरे बाबा, कसं जमायचं? आपल्या चुका आपल्यालाच काम येणार. त्या त्यावेळेस नाही कळाल्या, पण त्या नंतर का होईना रिझल्ट दिल्याशिवाय राहत नाही. आईनं एक बाहुली मुलाला दिली, मुलानं बाहुली उचलली, आणि जे गेलं ते परत अंत्यसंस्काराला बी नाही आलं. कोरोना काळामध्ये तिथून ऑनलाईन म्हणायचं, भटजी बुवा म्हणा, आम्ही घेतो हातावर पाणी, करतो पिंडदान. मला सांगायचं तात्पर्य भयंकर आहे. येणारा काळ भयंकर आहे. आपल्याला काहीच नाही जमलं. लक्षात घ्या, प्रत्येकाला हरिपाठ जमेल असं होणार नाही, म्हणजे जमेलच असं होणार नाही, वेळ मिळेलच असं नाही. प्रत्येकाला रोज पहाटे उठून काकडा म्हणायचं जमेलच, अडचणी असतात. पण एक मात्र सगळ्यांना जमेल, आपल्या आपल्या आई वडिलांनाच देव म्हणणं. सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे. तुम्ही म्हणाल आमची म्हातारी घरात भांड्याला भांड लागू देत नाही, माणसाला माणसं लागू देत नाही. आमचा म्हातारा घरात पाय, दारात पाय, म्हातारी लागली भुकायला. असे काही अनुभव आहेत बरं का. एकतर्फी बोलत नाही आपण कधीच, आहे ना, एका हाताने टाळी वाजत नाही. म्हाताऱ्याही तशाच आणि नवीन सुनाही तशाच. मला थोडं तार्किक बोलायचं आहे. जुन्या लोकांनी यावर पर्याय, जुन्या लोकांनी थोडा कर्मठपणा सोडा, नव्या लोकांनी थोडा उर्मटपणा सोडा. नवे लोक उर्मट होतात म्हणून जुने लोक कर्मठ होतात. ही विसंगती विसरू नका, नाहीतर या व्यासपीठावरून शपथ घेऊन सांगतो दादा, माय पित्याच्या सेवे सारिख नाही जगती पुण्य रे. माय पित्याच्या सेवे सारिख नाही जगती पुण्य रे. कलियुगामध्ये दुसरा देव नाही दादानो. कुणी जरी म्हणत तुम्हाला 4 धामाला चला, त्याला तुमचे आई वडील जर जिवंत असेल त्याला ठणकावून सांगा, माझा बाप जिवंत आहे, माझी आई जिवंत आहे, 4 धामाची मला गरज नाही. आईला एक बाळाला जन्म दिल्यानंतर तिचा पुनर्जन्म होतो म्हणतात. असं म्हणू नका, माझ्यावर तिनं काय उपकार केले. 9 महिने सांभाळले तुझला मातेने या उदरी, हो मातेने या उदरी. दूध पाजिले घास भरविले मायन धरिले पदरी. दूध पाजलं, घास धरला, तिच्या उपकारा पुढे तुझी, हो तिच्या उपकारा पुढे तुझी संपत्ती नगण्य रे. माय पित्याचा एक आई आपल्या मुलानं मला रोज 1000चं लुगडं आणून द्यावं, रोज 4-5 हजाराची मला साडी द्यावी, मला रोज काजू बदाम जामून असं काही खायला द्यावं, अशी कुठलीच आईची कुठल्याच वडिलाची इच्छा नसते दादा. म्हणून सांगतो, तारुण्यामध्ये त्या गोष्टी करा, म्हातारपणाला वेळ नाही. बाळासाहेब जरी कलेक्टर असेल, लहानपणी गुलुगुलू बोलायचा, आता ड्युटीला जायच्या पहिले त्यानं 2 मिनिटं माझ्या जवळ बसावं एवढी बापाची इच्छा असते. त्यानं मला आई म्हणून आवाज द्यावा ही आईची इच्छा असते. पण आजच्या अवलादीला वेळही नाही हो बोलायला. मी बोलत नाही, माझे नाथ बाबा बोलतात.
माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता बहिरा झालो मरदेही एका जनार्दनी स्मरेन तुझ्यासाठीच आईने मांडिता पाळणा केला तुझ्यासाठीच मातेने पाप तो धावून आला तुला उदरात 9 महिने आईने ठेविले वेडा स्वामी विवेकानंदाला काही तरुण म्हणले स्वामीजी प्रपंच करणं हे आई वडिलांचं काम आहे आम्हाला जन्म दिला आमच्यावर उपकार नाही केला 2 किलोचा दगड दिला स्वामीजीने आणि सांगितलं कमराला बांध आणि 6 महिने या दगडासोबत दिनचर्या कर एक माय 2 किलोचा दगड 6 महिने वागवते सगळ्या काही खस्ता खाते तो 2 महिने घेऊन येऊ वागव मुलाला 2 किलोचा दगड पोटाला बांधला 1 महिना सुद्धा त्याच्याकडून निघाला नाही आला पाय जोडले आणि तुम्ही म्हणता ते खरं छातीस तुला मग धरिले अमृत रूपी दूध प्याला दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या आई बाबा आई बाबा आपल्या ठरलेला टायमिंग वेळ आपला संपलाय तुकोबरायच्या अंतकरणातली तळमळ परमात्म्याला विनवणी आणि तुकोबराय म्हणतायत हे देवा हे ईश्वरा प्रभो सगळं काही अवेलेबल आहे सगळं काही गोड आहे माझं चित्त शुद्ध आहे तरी जग माझी निंदा करते रे का माझी जगाने निंदा करावी तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी का निंदिते जन तरी का
या लाभाचा विनवी तुका कुणबियाचा मनवणी कोणी न करावा आळस मना रात्रंदिवस राम राम विठोबा कुमार Oh,